रात्रीचे 8:30 वाजले होते. नुकतंच जेवण आटोपून उठलो होतो, तेवढ्यात आरती वहिनींचा फोन आला. जयंत भाऊजी, जरा जेवण लवकर आटपून तुम्ही आणि जयश्री इकडे येता का? हो, येतो ना. 15-20 मिनिटात निघतोच. जेवण आत्ताच झाली आहे. जयश्री स्वयंपाक घरावरते. पण का हो, सगळं ठीक आहे ना? हो हो, तसं काही नाही, पण जरा लवकर या. वहिनींनी फोन ठेवून दिला. मी थोडासा विचारात पडलो. आरती वहिनींनी असा फोन का बरं केला असेल? ते दोघंही आजच राजस्थानहून परत येणार होते. अजित ठीक तर असेल ना? अजित आणि मी बालपणापासूनचे मित्र. अजित व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट. मार्च महिना असल्यानं त्याच्यावर कामाचा प्रचंड बोजा होता. कदाचित त्यामुळे असेल तो काहीसा चिडचिडा झाला होता. आताही राजस्थानला जाण्याची त्याची जराही इच्छा नव्हती, पण जाणं काही टाळता आलं नव्हतं. त्या गोष्टीचा राग तर त्याने वहिनींवर काढला नसेल ना? शेवटी तर्क वितर्क करण्याचं सोडून मी आणि जयश्री, माझी पत्नी, अजितच्या घरी जायला निघालो. अजितला राजस्थानला जायला लागलं त्याचं कारण 10 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताच्या खटल्याची कोर्टात सुनावणी होती, ज्यामध्ये अजितची साक्ष होती. साधारण 10 वर्षांपूर्वी उदयपूर जयपूर महामार्गावर चित्तोडगडच्या थोडं पुढे अजितच्या गाडीचा जबरदस्त अपघात झाला होता. जयपूरच्या दिशेनं जाणाऱ्या एकतर्फी मार्गावर उलट्या बाजूने येऊन एका गाडीने अजितच्या गाडीला अगदी नाकासमोरून ठोकर मारली. अजितनं इमर्जन्सी ब्रेक्स मारून सुद्धा त्याची गाडी समोरच्या गाडीकडे खेचली. दोनही गाड्यांचे पुढचे भाग अगदी चेपून गेले होते. फार भयंकर अपघात होता. परंतु त्या अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नव्हती. इतकंच नाही तर दोनही गाड्यांमधील कोणाही व्यक्तीला गंभीर दुखापत सुद्धा झाली नव्हती. अपघात बघणाऱ्यांना तर तो एक दैवी चमत्कारच वाटला होता. मला आठवत आहे, लहानपणापासूनच अजित श्रीकृष्णाचा खूप भक्त. त्याला स्वाभाविकच त्याच्या अपघातातून सुखरूप वाचण्याचं पूर्ण श्रेय त्याच्या आराध्याला दिलं. तुम्हाला म्हणाला होता, जयंता, आज परमेश्वराच्या अस्तित्वाची मला खात्री पटली. तो दिसला नाही तरी मला त्यानं त्याची प्रचिती दिली. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या माझा देवावरील विश्वास जेवढ्याच तेवढाच. तेव्हा मी सुद्धा त्याला म्हणालो होतो, अजित, अरे तुझं म्हणणं बरोबर असेल. अरे बाबा, पण आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा थोडंसं श्रेय दे. अरे आजकाल गाड्यांची बांधणी विशेष प्रकारची असते. त्यांच्या मेटल बॉडीमध्ये विशिष्ट जागी क्रम्पल झोन्स असतात. ते अपघाताचा इम्पॅक्ट शोषून घेत स्वतः बाहेरच्या बाजूला वागतात किंवा निखळून तरी पडतात, पण केबिनच्या आतल्या माणसांपर्यंत मोठा धक्का पोहोचू देत नाही. ते ऐकून अजितने हो हो केलं खरं, पण त्याला ते काही फारसं पटलं नव्हतं. कारण अजूनही त्या अपघाताच्या आठवणी सांगताना तो नेहमी हेच म्हणतो, माझ्या परमेश्वरानं त्या दिवशी सर्वांना अक्षरशः मृत्युमुखातून बाहेर खेचलं. पण असो, हा विषय वेगळा आहे. आता आपण त्या अपघाताबद्दल बोलतो आहोत. अपघाताच्या आधीच्या क्षणात अजितनं पाहिलं होतं, समोरची गाडी एक लहान मुलगा चालवत होता. जेमतेम 14-15 वर्षांचा असावा. अपघातानंतर घटनास्थळावरून त्या मुलाला पळून जातानाही अजितनं पाहिलं होतं. शेवटी अजितनंच जवळच्या पोलीस चौकीवर जाऊन पोलीस केस दाखल केली. या घटनेनंतर 10 वर्ष सगळं शांत होतं. कधी कोर्टात केस उभी राहिली नाही की कोणी पोलीस कसलेही स्टेटमेंट सुद्धा घ्यायला आले नाही. कितीतरी वेळा आम्ही त्यावर विनोद सुद्धा केला असेल. समोरच्या गाडीवाल्याने पोलिसांबरोबर मोठा सौदा केलेला दिसतोय. 2-2.5 महिन्यांपूर्वी अचानक एक पोलीस समन्स घेऊन अजितच्या घरी येऊन उभा राहिला. समन्स पाहून अजितचं डोकं फिरलं. एकतर 10 वर्षांनंतर केस चालूच कशी राहिली आणि सरळ घरी पोलीस. त्यानं त्या पोलिसाचं डोकं खाल्लं. नेमका काही कामासाठी मी त्यावेळी त्याच्याकडेच होतो. तो पोलीस अजितला बरंच समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण हा पठ्ठा त्या समन्सवर सही करायला सुद्धा तयार नाही. याचं म्हणणं असं की इतक्या वर्षांनंतर माझ्या काही लक्षात नाही, माझी काही चूक नाही, शिवाय सुनावणीची तारीख मार्च मधली आहे. मला तेव्हा अजिबात वेळ नसतो. मी कोर्टात हजर राहणार नाही. शेवटी त्या पोलिसानं माझ्याकडे मोर्चा वळवला. तो म्हणाला, साहब,
मैं कांस्टेबल सुंदरलाल 10 साल पहले के एक्सीडेंट केस के संदर्भ में समन्स लेकर आया हूँ। मैं अजीत साहब को समझा रहा हूँ कि इस केस में एफआईआर उन्होंने खुद दाखिल किया है, इसलिए उनकी जुबानी इस केस में प्रमुख है। जिस वक्त ये हादसा हुआ था तब चलाने वाला लड़का छोटा था। अब वो बड़ा हो गया है और उच्च शिक्षा लेने के लिए विदेश जाना चाहता है, मगर जब तक ये केस उसके सामने है उसे पासपोर्ट नहीं मिल सकता। अजीत साहब सिर्फ एक बार ही कोर्ट में हाजिर होके अपनी जुबानी देंगे तो मामला सुलझ जाएगा साहब। बाकी सब हम संभाल लेंगे। सुंदरलालनं अजितला खूप समजावलं. त्यानं त्याला तिकडे सगळी मदत करण्याचीही तयारी दाखवली. अगदी सरकारी वकिलाला विनंती करून त्या दिवशीचा पहिलाच नंबर लावायचं कबूल केलं. इतकंच नाही तर त्याच्या मित्राच्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करतो असंही म्हणाला. तो म्हणाला होता, साहब मेरा गांव यहाँ से सिर्फ 4-4.5 घंटे की दूरी पर है। आप अगर उसके पहले दिन दोपहर 12-12:30 बजे निकलेंगे तो शाम 5 बजे तक हमारे गांव पहुंच जाओगे। हमारे यहाँ कोर्ट का टाइम सवेरे 9 बजे का है। आपकी साक्षी सबसे पहले होगी, ऐसा करूंगा। 1 आध घंटे में आप फ्री हो जाओगे और दोपहर को निकलकर वापस घर को आ जाओगे। और तो और सामने वाले पार्टी ने मुझे आपको ये कहने के लिए कहा है कि आपके यात्रा का पूरा खर्चा उठाने के लिए वे लोग तैयार है। साहब अब मान लिया कि गलती बच्चे की थी, मगर आप उसे माफ कर देंगे तो उसकी जिंदगी बदल जाएगी। एक पोलीस कॉन्स्टेबल इतकी विनवणी करताना पाहून माझंच मन पागळलं. मी अजितला म्हणालो, अरे तुझ्याजवळ 2 महिन्यांपेक्षा जास्त अवधी आहे. कामं थोडीशी रिअरेंज करून तू 2 दिवस अगदी सहजच काढू शकतोस. मला वाटतं तू एकदाच जाऊन हे प्रकरण संपवूनच टाकावंस. उगाच पुन्हा पुन्हा कटकट नको. शेवटी अजित तयार झाला. त्यानं समन्सवर सही केली. सुंदरलाल परत निघून गेला. उगाच कोणाचं काही फुकट घेण्याची अजितची पहिल्यापासून सवय नाही. त्यामुळे सुनावणी तारखेच्या आठवडाभर आधीच त्यानं नेटवरूनच हॉटेलचं बुकिंग केलं आणि तसं सुंदरलालला सुद्धा कळवलं. नेमकं ते त्याच्या मित्राचंच हॉटेल निघालं. सुंदरलालनं त्यांना हॉटेलवरच येऊन भेटण्याचं आश्वासन दिलं. ठरल्याप्रमाणे अजित तिथे केसच्या आदल्या दिवशी म्हणजे काल राजस्थानला गेला होता व लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज परत येणार होता. बहुतेक सुंदरलालनं कबूल केल्याप्रमाणे केस लवकर संपली असेल का पुढची तारीख पडली असेल, कशाचं काही सांगता येत नाही. असे अनेक विचार डोक्यात चालू होते. वहिनींचा फोनवरचा आवाज मात्र कानात घुमत होता, त्यामुळे काळजी वाटत होती. 10 वाजून गेले. मी आणि जयश्री अजितच्या घरी जाऊन पोहोचलो. आरती वहिनींनीच दार उघडलं. जरा आहे असं वाटलं. अजित दिवाणखान्यात दिसला नाही म्हणून मी विचारलं, अजित कुठे आहे? अवजी या ना, हे आतमध्ये डायनिंग रूम मध्ये बसले. या आपण सगळे आतच बसूया. वहिनी खोलीकडे वळाल्या. आम्ही पाठोपाठ गेलो. आतमध्ये डायनिंग टेबलाच्या त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर बसून अजित समोरील भिंतीवर लावलेला श्रीकृष्णाच्या फोटोकडे टक लावून बघत होता. काय रे, पुन्हा एखादा अपघात होता होता राहिला की काय? शेजारची खुर्ची बसण्यासाठी मागे खेचत मी त्याला विचारलं. अरे बस तर खरं, सगळं सांगण्यासाठीच तर तुला बोलवलंय. त्याच्या ह्या अशा वाक्याने मी जरा चक्रावलो. आश्चर्याने आरती वहिनीकडे पाहिलं. त्या आणि जयश्री समोरच्या बाजूला बसल्या होत्या. काय झालं रे अजित, काम झालं की नाही? ठरल्याप्रमाणे तो सुंदरलाल भेटला की नाही? त्याच्या तुझ्या भेटण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या नाही का? का आता अजून नवीन काही प्रॉब्लेम झालाय? वहिनी काय झालं? अरे हो हो हो, अरे प्रश्नांचं भडीमार करायचं थांबवलास तर पुढे काही बोलू ना. बोल ना, बोल बोल बोल. मी शांत बसतो, गप्प बसतो. अगदी तू बोल बोल. तर जयंता, ठरल्याप्रमाणे काल सकाळी साधारण 11-11:30 वाजता आम्ही घरून निघालो. 4 वाजता तिकडे पोहोचलो. प्रवास अगदी छान झाला, काही त्रास झाला नाही. तिथे पोहोचल्यावर सुंदरलाल आम्हाला भेटायला हॉटेलवर आला. त्याला फोन करण्याची गरज पडली नाही. आमची सगळी सोय व्यवस्थित आहे याची त्याने खात्री करून घेतली. नंतर आम्ही संध्याकाळी काय करणार आहोत असं त्याने विचारलं. म्हटलं आलोच आहोत आणि मोकळा वेळ आहे तर तुमचं गाव बघू.
तसा आम्हाला म्हणाला. अरे वा वा वा, चला मग आता माझ्या मोटरसायकलच्या पाठोपाठ गाडी घेऊन या. इथे जवळच एक प्रसिद्ध लालजी मंदिर आहे, तिथे मी तुम्हाला सोडतो. मला मात्र दुसरं काम आहे म्हणून मी जाईन. तुम्ही छान दर्शन घ्या, बाजूच्या मार्केटमध्ये फिरा आणि परत हॉटेलवर जा. आपण उद्या कोर्टातच भेटू. आरती आणि मी गाडीत बसलो आणि त्याच्या मागोमाग जायला सुरुवात केली. तेवढ्यात आरती म्हणाली, अहो तुम्हाला आठवतंय का, काय ग? अपघाताच्या वेळीही जमलेले लोक आपल्याला सांगत होते जवळच लालजी मंदिर आहे, जीव वाचला आहे तर दर्शन घेऊन जा. आठवतंय? पण आपल्याला अपघाताच्या धक्क्यानं कधी एकदा घरी परत जाऊ असं झालं होतं. परत कधीतरी दर्शनाला येऊ म्हणून आपण तसंच निघून गेलो होतो. आज योग आलेला दिसतोय. पण काय हो, लालजी म्हणजे कुठल्या देवाचं मंदिर असेल बरं? आम्हाला वाटलं लालजी म्हणजे बहुधा आपल्या बाजूच्या जलाराम, बापा सीताराम वगैरे संतांसारखा त्या भागातला हा संत असावा आणि त्याचं मंदिर असावं. म्हटलं बघूया तर खरं. सुंदरलालनं आम्हाला मंदिराच्या रस्त्याच्या वळणावर सोडलं आणि दिशा दाखवून तो त्याच्या कामासाठी निघून गेला. अरे जयंता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे लालजी मंदिर आम्हाला वाटल्याप्रमाणे एखाद्या संताचं मंदिर नव्हतं. लालजी म्हणजे कन्हैया लाल, त्या भागातील प्रसिद्ध असं बाळकृष्ण मंदिर होतं. आम्ही निवांतपणे पोटभर दर्शन घेतलं आणि हॉटेलवर परतलो. आजच सकाळी तो आम्हाला कोर्टात भेटणार होता, पण तो कोर्टात आलाच नाही. आम्ही सरकारी वकिलाला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांच्या टेबलावर लालजीचा फोटो होता. आम्ही कालच लालजी मंदिरात जाऊन आलो, दर्शन सुद्धा करून आलो. आरतीचं बोलणं ऐकून तो फार खुश झाला. सरकारी वकील आणि सुंदरलाल हे दोघेही लालजी भक्त, म्हणून त्यांची मैत्री. सुंदरलालनं वकिलाला आमची माहिती दिलेली होतीच, त्यामुळे आमचं काम अगदी पटापट झालं. गुड. अरे वा, तर अजित तुझं काम झालं. चला, एक चॅप्टर ओव्हर. अरे वहिनींचा फोन आल्यावर केवढा घाबरलो होतो मी, काळजी करत होतो. हेच सांगायला आम्हाला बोलावलं होतं ना? नाही जयंता, ही तर तुझ्या प्रश्नांची उत्तर आहेत. तू पुढे ऐक. कोर्टात त्या मुलाचे वडील बन्सी शेठ आणि त्याचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. सर्व पेपर्स वगैरे सह्या करून झाल्यावर त्यांनी आम्हाला थांबवलं. म्हणाले, साहेब मी तुमचा खूप ऋणी आहे. माझ्या मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायची इच्छा आहे. तो खूप हुशार आहे. त्याच्या लहान वयात त्याला गाडी चालवायला देण्याची चूक ही माझी होती. त्या चुकीमुळे त्याचं भविष्य संकटात आलंय. आज तुमच्यामुळे त्याचा पुढचा मार्ग मोकळा झालाय. सुंदरलाल आणि सरकारी वकील साहेब यांच्यासारखा मी पण लालजी भक्त आहे. मी नवच बोललो होतो की आज जर कोर्टाचं काम माझ्या मनाप्रमाणे झालं तर आजचा प्रसाद मी करीन. तुम्ही गाडीनं परत जाताना वाटेत कुठेतरी जेवण करणारच, त्यापेक्षा प्रसादाचं जेवण करा आणि निघा. बोलता बोलता बन्सी शेठचे डोळे भरून आले होते. त्यांनी आम्हा दोघांना खूप आग्रह केला. लालजीच्या मंदिरात प्रसादाच्या जेवणासाठी घेऊन गेले. आम्हाला आग्रहाने जेवू घातलं. येताना सोबत हा साजूक तुपातला केशरानं भरलेला लाडवाचा प्रसाद दिला. ओ वा, आता माझ्या लक्षात आलं की वहिनींनी मला माझे लाडके ताजे ताजे लाडू खायला बोलावलंय. तर वा वा वा, मस्तच. चला वहिनी, आणा बरं पटकन लाडू, आणा आणा आणा. वा वा वा, मस्त काम झालं. हो आणते भाऊजी. मी बोलत असतानाच अजितनं माझा हात हातात घेतला आणि पुढे बोलू लागला. जयंता, मंदिरातून निघताना विचार केला, जाता जाता सुंदरलालला भेटून जावं. त्यानं खरोखरीच कष्ट घेतले होते. म्हणून चौकीवर गेलो. चौकीवर इन्स्पेक्टर काहीतरी काम करत बसले होते. दुसरं कोणीही दिसलं नाही. मी त्यांना सांगितलं, आम्हाला सुंदरलाल कॉन्स्टेबलला भेटायचंय. फायलीमधून डोकं बाहेर न काढता त्यानं उत्तर दिलं, सुंदरलाल नाहीये, त्याचे वडील आजारी आहेत. असा 2 दिवसापूर्वी फोन आला होता. म्हणून त्यानं ताबडतोब रजा मागितली. काल सकाळीच तो अलाहाबादला त्याच्या गावी गेलाय.
10 दिवसांची रजा आहे त्याची. मी बाहेर येऊन गाडीत बसलो आणि गाडी सुरू करताना आरतीला म्हटलं, आरती काय हो? तो परवापासून रजेवर आहे, राईट? हो 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 बरोबर. त्याचे वडील गावाला आजारी आहेत. त्यांच्याकडे जाण्यासाठी त्याच्या साहेबाला त्यानं काल सकाळी जाणार असं सांगितलं होतं. पण बहुधा काल आपल्यासाठी थांबला असावा. हो ना. माणूस शब्दाचा पक्का दिसतोय. खरंच हो. अशा परिस्थितीतही काल आपली सोय झाली की नाही हे बघून आज सकाळी निघालेला दिसतोय. आर्थिक आपण काम करू, घरी पोचल्यावर त्याला फोन करू, त्याच्या वडिलांच्या तब्येतीची चौकशी करू. हो हो नक्की, अगदी नक्की फोन करू. आम्ही तासाभरापूर्वीच घरी पोचलो, फ्रेश झालो. सुंदरलालला फोन करावा म्हणून फोन हातात घेतला तर त्याचा SMS आलेलाच होता. काय SMS आहे? घे, तूच वाच. SMS हिंदी मध्ये होता. त्यानं लिहिलं होतं, मैंने आपको कहा था होटल पर मिलूंगा, लेकिन पिताजी की तबीयत अचानक खराब होने की वजह से मुझे कल सवेरे ही इलाहाबाद निकलना पड़ा। गड़बड़ी में फोन चार्ज करना भूल गया, इसलिए ट्रेन से आपको कांटेक्ट नहीं कर पाया। मगर मैं पूरी यात्रा में लालजी से प्रार्थना कर रहा था, पहले मेरे पिताजी की सेहत के लिए और दूसरा आपकी असुविधा न हो इसलिए। आशा है आपका काम हो गया होगा, क्योंकि मैं वकील साहब को पहले सब बताकर गया था। आशा है आपका काम हो गया होगा, कृपया मिलने पर मुझे फोन कीजिए। मी आव असून अजितच्या तोंडाकडे बघतच राहिलो. अजित, अरे जर सुंदरलाल कालच अलाहाबादला गेला होता तर मग काल हॉटेलवर भेटून मंदिराजवळ नेणारा कोण होता? जयंता, अपघाताच्या वेळेस देवानं मला प्रचिती दिली, पण दिसला नाही. काल दिसला, भेटला, पण मी त्याला ओळखू शकलो नाही रे. हे बोलता बोलता अजितच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. नकळत माझं लक्ष समोरच्या भिंतीवरील श्रीकृष्णाच्या फोटोकडे गेलं. एक क्षणभर फोटोतला तो कृष्ण माझ्याकडे बघून अत्यंत खट्याळपणे हसला. खरंच का मला भास झाला? तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.